नमस्कार, आपण पाहत आहात सारथी महाराष्ट्राचा न्यूज। जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी जत शहरातील व प्रशासकीय भवन समोरील खोकीधारकांना प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपाचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे। कुंभार म्हणाले, जत शहरातील जत अथणी या राज्यमार्गावर व जत प्रशासकीय भवन समोरील ईश्वरपूर चडचण या राष्ट्रीय महामार्ग खोकीधारक हे आपले खोकी घालून आपला व्यवसाय करीत आले आहेत। खोकीधारकांची राज्य व महामार्गावर घातलेली खोकी ही राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या खोकीधारकांना बांधवांना विभाग, जत नगर परिषद व प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण व दूर करण्यासंबंधीची लेखी नोटीस येत आहे। संबंधित विभागाच्या लेखी नोटिसामुळे खोकीधारक अक्षरशः वैतागले असून या संबंधी भाजपाचे आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून यावर योग्य असा तोडगा काढावा अशी मागणी अनेक वेळा खोकीधारकांनी आमदार श्री गोपीचंद्र पडळकर यांच्याकडे केली आहे। आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी या संदर्भात खोकीधारक व प्रशासन यांची बाजू ऐकून घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, पण ही सर्व खोकी राज्य व राष्ट्रीय महामार्ग व रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरणार असल्याने याबाबत योग्य असा निर्णय घेणे अडचणीचे झाले आहे। एकीकडे खोकीधारकांचा व्यवसाय व त्यांना या व्यवसायातून मिळणारी रोजीरोटी, तर दुसरीकडे ही खोकी राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने प्रशासनाला रस्ता रुंदीकरण करताना येणाऱ्या अडचणी या समस्येमुळे यावर काय मार्ग व तोडगा काढावा हे समजणे कोडे निर्माण झाले आहे। आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी खोकीधारकांबाबत एक मोठा निर्णय घेतला असून तो खोकीधारकांना कितपत रुचतो यावर पुढचे नियोजन ठरणार आहे। आमदार पडळकर यांनी जत अथणी या राज्य मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पूल या मार्गावरील सर्व खोकी व दुकान व्यावसायिकांसाठी जत नगर परिषद व नगर विकास मंत्रालयाकडून मोठा निधी उपलब्ध करून या जागेवर नगर परिषद शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करून त्यातील दुकानगाळे व व्यावसायिकांना भाडे तत्वावर देण्यात येणार असल्यामुळे जत शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची जत नगर परिषदेला यातून मोठे उत्पन्न करून मिळणार असून शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे। तसेच जत प्रशासकीय भवन समोरील ईश्वरपूर चडचण या राष्ट्रीय महामार्गावरील खोकी व्यावसायिकांसाठी सध्या असलेल्या खोक्यांच्या पाठीमागे जिल्हा परिषदेच्या जागेवर जिल्हा परिषदेकडून खोकीधारकांसाठी दुकानगाळे बांधून ते व्यावसायिकांना भाडेकराने देण्यासंदर्भात आमदार पडळकर यांचा प्रयत्न सुरू असल्याचेही कुंभार म्हणाले। सध्या खोकीधारकांची अशी अवस्था झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावर ईश्वरपूर चडचण या मार्गावरील रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ते करणे ही कामे कोणत्याही क्षणी सुरू होणार असून त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून खोकीधारकांना अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा मिळत असून महावितरण कंपनीकडून खोकीधारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे। प्रशासनाकडून खोकीधारकांना वारंवार नोटीस देणे व त्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित करणे या प्रकारामुळे खोकीधारक हवालदिल झाले असून त्यांनी यावर आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा असे खोकीधारकांचे म्हणणे आहे, असेही पापा कुंभार म्हणाले। सारथी महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।